मोरांकडून मका, मूग, सोयाबीनच्या कोंबांची नासधूस केली जाते। येवला तालुक्यातील शेतकरी दुहेरी संकटात आहेत। राजापूर, ममदापूर, कोळम आणि भारम परिसरात चांगल्या पावसानंतर मका, सोयाबीन आणि मुगाची पेरणी करण्यात आली। पिकं चांगली उगवली असतानाच मोरांनी शेतांवर धाड टाकली आहे। मोरांकडून कोवळे कोंब खाल्ले जात असल्यानं शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। वन्य प्राणी हे आता नव्याने पेरणी झालेल्या शेतांमध्ये पेरलेले दाणे खाण्याचा प्रयत्न करताय, ते कोंब खाण्याचा प्रयत्न करताय। या बियाण्यांना विषारी प्रक्रिया केलेली असते, बुरशीनाशक प्रक्रिया केलेली असते। याच्यामुळं ह्या मोरासारख्या प्राण्यांना विषबाधा होऊन ते मरण्याच्या घटना घडू शकतात आणि अशा पूर्वी घडलेल्या आहे। परंतु हे सगळं रानावनात घडतं, उघडकीस येत नाही। ह्या मोर आणि इतर प्राण्यांना जर खाण्यापिण्याची व्यवस्था वन खात्याने जर केली तर यांचं प्रमाण कोंब खाण्याचं, बियाणं वेचण्याचं प्रमाण कमी होईल आणि राष्ट्रीय पक्षी हा मोर सुरक्षित राहील।